नमस्कार, राम राम. आज बघा चिकन आणलंय 3 किलो. बोकडा 1 किलो आणलंय. बोकडाचा आचारी वेगळा घरात करायचा आहे. इथं आता बघा बिगर तेलाचं पाहुण्यासनी आज घालायचं आहे. पाहुणं म्हणते बिगर तेलाच कसलाय बघू द्या. बघा हे आता असं मीठ टाकायचं. हे मीठ टाकलं का आता हळद, आता हलवून घ्यायचं. खार 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 बिगर तेलाचा एकही टिपकं तेल टाकायचं नाही. असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं प्रत्येक रव्याला लागलं पाहिजे. हळद मीठ, हळदी मीठात तर सगळ्या हळदीत का नाही सगळ्यात. हे मिसळून घेतलं. आता हे पातेलं तुझ्या ठेवायचं बघा. याच्यावर झाकायचं आहे. आणखी दुसरं दिले का तापू दे जरा. आता हे वाराय जरा. हो वारलंय जाम सुटलंय. माळाला म्हणल्यावर वारच असतं या. कसा आहे बेच? 1 नंबर. पाहुणा 1 नंबर आहे. थोडं पातेल तापू द्यायचं. कडकडीत पातेल तापलं हे वाचायचं हाय असं. एक तेलाची तुम्हाला तो किटली दिसणार नाही कुठं. पाहुणं म्हणते तर बिगर तेलाचा आम्हाला घाला लागलाय का. पाहुणं म्हणणार त्याच्या आईला तेला वाचवते ते काय. हो होय, बरोबर आहे. पण तेल चांगलं नाही खायला. लय चमचमीत कधी त्या शिराप लाख होती द्या. मटण किती बी खावा पण बिगर तेलाची खावा. आता ही घेतलं टाकून. आता ही पाठी तुम्हाला सांगतो टाकायची. आता ह्याच्यावर वाचायचं पाणी वरण. तरी ताट जरा ढिलच आहे आज. वरच पाठी जरा ढिलीच आहे. हवा जाते व्हायची. हवा जाते जरा. ह्याला पॅक थोड्या वेळ जरा पॅक लागते. हो आबा गेलाय अंकिताला घालवायला. तिकडं चालू आहे भाकरी चालू आहे. त्या बोकडाच तिकडं घरात बनवते ती. बनवा म्हणलं घरात तिकडं. सगळं चुलीवर चुलीवर म्हणलं तरी काय होतंय का. जाळणाला पण काय कमी नाही. ढीगच्या ढीग लागलाय. जर बारीक ही पातेल असतं ह्याच्यावर असली ताट व्यवस्थित एकदम बसती ती. पण ही बघूल झालंय मोठं आणि ताट हाय बारकं. आणि ही पाठी ठेवावं तर हवा निघून जाते त्यातनं.
नाद पाहिजे लोक कुठल्या पण गोष्टीचा मोना हात काढ की कॅमेरा आडवा कॅमेरा लावा हात तू नाद पाहिजे नादा शेवट काय नाही बघा नाद हाय तर सगळं हाय पाहुणी मंडळी तुम्हाला सांगतो तो का तिकडे बसली धावतो काय निवांत घरी पाहुणा अहो या गे राव पाहुण्याला जमते का नाही जरा बघा जमतंय जमतंय एक मामा तर काय खोडी घालूनच पडली जमतंय चांगलं जमतंय काय हा आचार्यापेक्षा भारी जमतंय अहो आता खाल्ल्यावर सांगा तुम्ही बघा ही जाळ चालू आहे इकडून जाळ जरा कमी जास्त होतंय वाऱ्यामुळे बघा ही जाळ कसं कोणीकडे पळतोय बघा हे बघितलं का वारा आहे त्याला तर काय म्हणावं जर वर्षीचा ही आखाडच महिना आहे दोंडा महिना पडल्यामुळे जरा तुम्हाला सांगतो हे झालंय कसं वार हेकडून तकडून टाण 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 नुसतं हालतंय एका जागेला अजिबात थांबत नाही या साईडला जरा बसतो इकडं म्हणजे आडोशाला वार लागत नाही लयच वार लागते अफाट अण्णा हे तो बरा व्हा मग वार जरा कमी आहे कुठं बिन उभा राहिलं तर वार येतच तर बघा विटा लावल्या इकडून साईडला इटाचा थर 2-3 थर दिलं इकडून जरा थोडं वारं धावा थांबलं दर म्हणा नीट दर हात काढ पुढचा आता बघा पातेलं काढतो बघा पाणी मामा या पाणी सुटले का नाही बघायला या निघत नाही ना पाठी निघत नाही लेतात आता चाकून 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 हा राहू दे, थांब. बघा पाणी सुटले का नाही जाऊ मोना आहे का कुठं चिटाकले का सुटेल एकदम असं अजून लय सुटायचं आहे पाणी आता ही पाठी झाकली तरी चालते काही अडचण नाही आता थोडं वारं गेलं तरी काय अडचण नाही काय होतं ही ताट हाय बारीक पकड उलटी करून आणली काय बघा मामा हे कसं सिस्टीम आहे सुरुवातीला बघा हवा पिऊ दे नाही हवा जास्त आता काय हवा थोडी गेली तरी काय अडचण नाही पाठ्या पण झाल्या वाकड्या पाय आपट तिथे कना कर एकामेकी भांडणात नाही रागात दे फेकून वाकडी होती ती भांडी साहित्य नीट पाहिजे हो जरा वारा आडलं बघा ह्या ना विटा लावली ती तिकडे पळायचं हा लगेच 20-25 मिनिटात ओके काय लाईट चार्जर नाही काय लाईट गेली काय ते काय नाही 20 मिनिटात ओके होतं या खाई लागली पोटी अहो वाऱ्यातच करायला मजा आहे वारा आहे तर सगळं आहे अहो वारं नसलं का माणसाला दम निघत नाही उकाडतंय लगेच तुमच्याकडे बेत चालू आहे का नाही पुन्हा कोणा घरी बेत चालू आहे का नाही सांगा मला कमेंट मध्ये
आणि तुम्हाला भाजी कशी तरी आली लय वेळा धावलंय बिगर तेलाचं. अजून एकदा दुसऱ्या जेवताला पंक्तीला बसलं का तुम्हाला दाखवतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.